मर मर वच्चे मर. आता नाही या सूल घरात खड्डा खणून तुला ना असं पुरणार आहे. सगळे मेले ना माझ्याच राशीला आलेत. मी इथे राब राब राबते तरी ही महामाया येईल आणि म्हणेल अहो जाऊबाई जरा हात चालवा भराभर. आणि ही सखू मुद्दाम चुका करते आणि शिक्षेच्या नावाखाली करते मौज. आणि आता पडली आरामात अंगणात. आणि तिसरी ही टवळी यमुना नुसती बाई 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 करत फिरत असते. इथे नाक खूपच तिथे नाक खूपच. ह्या दोघी माय लेकी नुसत्या ठुमकत फिरत असतात जसं काय कुठे झेंडाच रोवून आलेले आहेत. ते ह्याला बोलायचं त्याला बोलायचं आणि ते काम कोण करतं? फक्त माझी बायको. वच्चे तू काळजी करू नकोस. आता थोडीशी कळ काढ. तुझे कष्टाचे दिवस आता संपलेले आहेत. अगं अशी खेळी करून आलोय ना आता असे फासे टाकले आहेत ना ही आता आपल्याला ओंजळवर नाही रांजण भर पैके मिळणार आहेत. हो म्हणजे केलं तरी काय असं तुम्ही? वच्चे तू फक्त बघत राहा. ती वेळ आता जवळ आली आहे. अगदी जवळ. तू फक्त श्वास रोखून बघ. असा जबरदस्त सुरुंग पेरून आलोय ना मी की एका स्फोटामध्ये सगळं चक्काचूर. चल चल माझ्यासोबत. बाई 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 रमाई बघितलंस का कोण आलंय? भर पेठे तुझा अपमान करणाऱ्या सुभेदार मायलेकी आल्यात. सगळ्यात आधी मी माझ्या आणि माझ्या आईच्या वतीने तुमची क्षमा मागते. पेठेत या सखूला पाहिलं म्हणून आमचा संयम सुटला आणि म्हणूनच तुमच्याशी एवढं वाईट वागलो. बघ तू जिला गर्विष्ठ आणि मुजर समजत होतीस ना तिनेच बघ कशी सुरुवात केली आहे. बघ सगळ्यांना कसं